कुशीवर वळता वळता सुमतीकडे पाहिलं. ती जागी होती. टक्क डोळे उघडे ठेवून भिंतीवरच्या घड्याळात पाहिलं. 2 वाजले होते. 2 आणि अजूनही जागी ही. का? काय झालं हिला? माझी झोप पूर्णपणे उडाली. तिचं काही दुखतंय का? गेले 2 दिवसांपासून ती काहीशी उदास अबोल वाटत होती. तशी ती जास्त बोलतच नाही म्हणा, पण गेल्या 2 दिवसांपासून ती अधिकच गप्प गप्प आहे. समथिंग इज रॉंग विथ हर. खरं म्हणजे हे मगाच आपल्या लक्षात यायला हवं होतं. पण हवं ते सुख मिळताच आपण निर्धास्तपणे झोपून गेलो. सुमती झोपली आहे की जागी आहे तेही पाहिलं नाही. मला विलक्षण शरमल्यासारखं झालं. सुमू? दचकून तिनं माझ्याकडे पाहिलं. मी जागा नसावा अशी तिची कल्पना. काय ग? झोपली नाहीस अजून? काय झालंय? तब्येत बरी नाहीये का? तिनं अशा काही नजरेनं माझ्याकडे पाहिलं की मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. सगळं काही मनासारखं झाल्यावर आता हे विचारावं असं वाटतंय. तिच्या नजरेतली ती खोच, तो प्रश्न, सुमतीची ही नजर. या नजरेला तो प्रश्न मला नवीनच होता. आजपर्यंत शब्दानं तर सोडाच, पण नजरेनंही तिनं मला कधी दुखावलं नव्हतं. मग आजच का तिने माझ्याकडे अशा नजरेने पाहावं? माझं तिच्यावर किती जीवापाड प्रेम आहे तिला कल्पना नाहीये का? लग्न झाल्यापासून तिला किती फुलासारखी जपत आलो. कधी काही कमी पडू दिलं नाही. तिने न मागताच तिच्या सगळ्या हौस पूर्ण करत आलो. याची तिला जाणीव नाहीये का? आता शृंगाराच्या बाबतीत मात्र मी थोडासा उतावीळ आहे. सुमतीचं शरीर हा माझा वीक पॉइंट आहे ही गोष्ट खरी आहे. तिला मिठीत घेतल्याशिवाय मला एक दिवसही झोप लागत नाही हेही खरं. पण आज 15 वर्षात तिनं त्याबद्दल कधी नापसंती व्यक्त केली नाही की माझ्याकडे कधीही तिनं अशा नजरेनं पाहिलं नाही. सुमती बदलली होती. गेल्या 2 दिवसांपासून तिच्यात हा बदल झाला होता. मगाशी सुद्धा माझ्याशी शृंगार करताना ती नको इतकी शांत होती. थंड. शृंगारात कधी तिनं पुढाकार घेतला नाही हे खरं असलं तरी एवढी निर्विकार, एवढी थंड कधीच नव्हती. काय झाले तिला?